होते कोणाला देऊ नये, कारण की संघर्षाचे काटे तुटतात. त्याच्यामुळे असं माझं मत होतं. आणि आज इथे येऊन पाहिल्यावर कळालं की नाही, जे करते त्यांच्यासोबत नुसतं गप्पा हाणायचं नाही, गोड गोड बोलून तसलं काय मला जमत नाही. आणि पाहिल्या ऑफिसमध्ये ते 6-7 जण आली सगळी टीम. पाहिल्या मी त्यांना म्हणलं की मला कार्यक्रमाला बोलून मला पान फुलेवा करू नका, मला तुमच्यासोबत या. कारण की मरताना आपल्याला गिल्टमध्ये मरायचं नाही. मी काही केलं नाही, ज्या समाजाकडून आपण घेतो त्याच्याकडे आपण देत नाही. आणि मी असं आलो की 1 तासाभरात कार्यक्रम होईल, गोविंदकर सरांना ऐकता येईल, न्यायमूर्तींना ऐकता येईल, नेमकं हे सगळे 100 फाउंडेशनचे टीम मेंबर काय आहेत, बॅनरवर त्यांचे फोटो असतील खाली 5-50, बाहेर अध्यक्ष उपाध्यक्ष, तसलं काही यांचा फोटो दिसत नाही. आमचेच फोटो एवढा लावले जसं आम्ही लय भारी आहे. आणि मग मला कळालं की नाही यार, काही काही लोक आहेत बरं का, आपण नाही म्हणत समाज फार वाईट आहे, मला फार छळ येते, सगळेजण असं म्हणतात. नेमकं कुणी कुणाचं वाईट केलं कळत नाही. आल्या आल्या ती प्रार्थना ऐकली, माणसाने माणसाशी माणसाचं वागवा. ज्यांची डायलॉग टोन आहे का ते लईच नालायक लोक आहेत. म्हणजे असं म्हणतं का माणसाने माणसं डायलॉग टोन, आणि आपल्याला माहित असं गेले माणूस दालाय. असं मी पाहिल्यामुळे ते काय झालं की धांबिक आणि दुतोंडी लोकांची संख्या राज्यातले वाढली. म्हणजे ते बोलते ते, वागते ते आणि करते ते. त्याच्यामुळे समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन नवीन पिढीचा हा नैराश्यमय झाला. आमच्या आई काय म्हणायची माझी, ते चुलत भाऊ त्यांना आपलं चांगलं देखवत नाही, भाऊकीला आपलं नीट देखवत नाही. ते लहानपणापासून जे देखवत नाही की त्यांना आपलं चांगलं झालं आवडत नाही, हे जे आपल्या मधल्या पिढीने मगाशी नाही म्हणले तुम्ही, आपल्या बापाची पिढी, ही बापाची पिढीने ते सगळा द्वेष पसरला. पहिला भाऊपासून सुरू झाला, चुलत भाऊपणे लहानपणापासून त्या मुलाच्या नजरेत यायला की ह्याला माझ्याकडं चांगलं वाटत नाही. आणि ही जी प्रोसेस आहे, म्हणजे आज्याने झाडं लावले आणि ह्या लोकांनी बाबळीवर बांधावरच्या बाबळीसाठी भांडणं केलेली आहे, आणि बाबळीवरच्या आंब्यासाठी भांडणं केले. आणि हा प्रवास म्हणजे तुम्ही स्लोगन आहे तुमचं, समाजाकडून समाजाकडे, माणसाने माणसाशी, समाजाकडून समाजाकडे. त्याच्यात ह्या मधल्या पिढी सगळा घोळ घातला. आणि ह्या घोळ घातल्यानंतर तिसरी पिढी जी आली, म्हणजे आपण 1990 नंतरची, ह्यांना कळलं की शहराकडे पळायचे, नोकऱ्या मिळवायच्या, आणि माझं घर, माझे मुलं, माझ्या मुलांना मी शिकवणार, आणि जे मला मिळालं नाही ते मी माझ्या पोरांना देणार. आणि नंतर 2005 पासून त्या पिढीचा बी सत्यानाश व्हायची वेळ आहे. कारण की डायलॉग एक, मटण खा. मग अशी गोविंदकर सर म्हणले मुलांना ताकदवर बनवा. कशाला? आता ताकदवर नको, कारण की आपल्याला काय हाणामाऱ्या खेळायच्या नाही. मग आता काय करायचं? आता तो पहिला मुलगा काय नाव त्याचं, नासिर जुनेद, AI मध्ये काम करते ते पोरग परभणीच. AI आता जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता लढायचे कसे? आता लढायचे मेंदूने. आता लढा कोणता पाहिजे? मेंदूचा लढा पाहिजे. मग मेंदूचा लढा कशाचा लढायचा? आम्ही कॉलेजला होतो इंजिनिअरिंगला असताना, म्हणजे माझ्या भाषेनं असं वाटत नसेल की शिकलेले असं नाही, पण मी इंजिनिअरिंग झाले, बऱ्याचदा कळत नाही म्हणून काय झालं. आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही निवड चुकार होतो, म्हणजे पाठीमागे बसून आम्ही दुसऱ्याच मापं काढले. आता मी जर मागं बसलो असताना मी विचार केला असता, हे काय चुकीचं बोललंय, ह्याला काय केलंय, ह्याला काय करायचंय, ह्याच्यापेक्षा मी भारी बोलतो, ह्याला काही समजतच नाही. म्हणजे एक आपल्या मेंदूला माप काढायची सवय लागली. आणि हे माप ज्यांनी काढले नाही आणि ज्यांनी स्वतः सुधारणा केली त्यांनाच असं सोशल 100 फाउंडेशन सारखं स्वप्न दिसू शकतं. मी याला स्वप्न म्हणतो. गोविंदकर सरांनी म्हणजे लय भारी भाषण करायचं तर शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी विषय संपतो. महात्मा फुलेंचे, महापुरुषांची नाव घ्यायचे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, हिंदवी स्वराज्याचे प्रणित छत्रपती शिवराज, सूर्य बाबासाहेब आंबेडकर. झालं समोरच्या वाटतं हे छान आहे, त्यांनी त्याचं काही वाचलेच नसते. हे भाषणात वापरायचे ना, महापुरुषाकडे वापरायचे भाषणात. मला इकडे ते असा मेसेज द्यायचा. पण हे देणारे मग असं म्हणले ना राजकीय नेते होते, ते हे वापरते. ते पुस्तक जे घेते ना, पुस्तक नाही घेते, फक्त पुस्तकावरचं कव्हर घेते, कव्हरवर नाही काय. पण ज्यावेळेस मी ह्या
चोरगेंना त्यांच्या टीमला ऑफिसवर भेटलो. मला वाटतं चोरगेची आपली चर्चाच वैचारिक झाली. आणि मी म्हणलं की अरे सोशल फाउंडेशन जे करते यांचे बॅनरवर फोटो नाही, हे स्वतःचा आवाज करीत नाही, आय एम द ग्रेट बनत नाही, मग ह्या लोकांना हे सुचलं कुठून? हे करावं वाटलं. तुम्ही सांगा, आपल्या दुसऱ्याला चांगलं तरी मला वाटतंय का करायचं लिहिला आम्हाला चांगलंच म्हणजे आपण मोबाईलवर आता स्टेटस ठेवतो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे दुश्मनो मेरे ताई माने दो. आता हे स्टेटस आपण लई दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून ठेवतो का? एखादा मेसेज असतो चांगला, आपल्याला असं वाटतं का की हा मेसेज वाचून कोणाच्या आयुष्यात परिवर्तन व्हावं? नाही, आपण ह्या चक्करमध्ये असतो. याला कळावं मी किती हुशार आहे आणि मला किती नॉलेज आहे. म्हणजे अर्ध आयुष्य आपलं चाललंय कशात पाहिजे का? दुसऱ्याला शो करतात मी किती पाहिजे. आणि मी ज्यावेळेस ह्या लोकांना भेटलो मला वाटलं हे पण तसे दिसते. पण ज्यावेळेस आमच्या चर्चा पुराणांपासून तो वैचारिक चळवळीपासून ते कर्मवीर भाऊराव पाटलून ते शरद पाटलापर्यंत आल्या, मला कळालं हे पोरं वाचणार आहेत. आज आपण जे मागास ते म्हणले की शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर परत यावे, ते गेलेच कुठं नाही. आपण लायब्ररीत ठेवले ते कुठे गेले? ते इथंच आहे. आपण म्हणतो ना माणसं शरीराने मरते, हे गेलेच नाहीत कुठं, हे लायब्ररीत आहे. मला पहिले चोरगेचे तुमचं म्हणजे वैयक्तिक तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक यासाठी काय, यांना परिवर्तनाचा विचार करावा. हे 100 सोशल फाउंडेशन मधून लोकांना फायनान्स केलं. 100 फाउंडेशन मधून या लोकांना फायनान्स करणं, लोकांना शिक्षणाची मदत करणं, माणूस शोधणं, हे प्रतिकात्मक आहे. हे मला तर वाटतंय हे तुमचं 1% कार्य. महत्वाचं कार्य विचारांची पेरणी करणं. कारण की येणारा काळ मनगटांनी आणि 6 पॅक ॲपने लढला जाणार नाही. येणारा काळ हा विचारांनी लढला जाणार. जर तुम्ही तर लहान लहान मुलं शिकून असतील आणि त्यांना असं वाटतं असेल की ग्लॉरिफाय कधी करायचं नाही स्वतःला, मैं बहुत गरीब आहे, मग काय बाबासाहेब आंबेडकर काय श्रीमंत घरामध्ये काय? मी फार वाईट परिस्थिती, तुझ्या एकट्याच्याच नशिबात नाही, 2 कोटी लोक. आपण कधीच आपल्या संघर्षाची काठी तोडू द्यायची नाही. आपण पाहिलं नाही रोडने आलो, आपण स्वारगेटून आलो असून कोणी, ती मुलगी काय नव्हती श्रद्धा, मला इतकं छान वाटलं श्रद्धा तुला भेटून, की ती पोरगी मला स्टेजवर म्हणली सर मी तुमचं रावण वाचलंय. मला अपेक्षाच नव्हती. सांगायचं येते की तिच्यापर्यंत पुस्तक पोहोचलंय म्हणजे काळ बदललाय. आलो कोणी रोडने आलो, कोणी बाहेर ऑडी पाहिली असेल, मर्सिडीज पाहिली असेल, हे भौतिक सुखांची चकाचौंध पाहिली असेल. हे लोक फार नालायक आहे, त्यांनी आपण लुटलंय असं नाहीये. त्यातल्या 90% लोकांनी संघर्ष केला. बऱ्याच जणांना ते वारसाने मिळालं असेल, पण इतिहास वारसाने मिळवलेला लोकांना लक्षात ठेवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू नेता आहे. असा एक राजा की जो तरुणपणात युवराज नव्हता. काय म्हणलं मी तुम्हाला? असा राजा जो तरुणपणात युवराज नव्हता. मग तरुणपणात त्यांना कधी स्वप्न पडलं असेल का? हिंदवी स्वराज्याचं स्वप्न कधी पडलं त्यांना? वयाच्या 50व्या वर्षी पडलं, 55-54 वर्षी पडलं का? 40व्या वर्षी पडलं का? 30व्या वर्षी पडलं का? छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न कधी पडलं? आणि ज्यावेळेस मी हिस्ट्रीकडे वाचून बघतो, शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला 4थी-5वी दिसते, ते शिवाजी महाराज तुम्ही वाचत असतात आणि महाराज मला समजतात म्हणून असतात आयुष्यात सक्सेस मिळणार. मला बरेच जण म्हणतात सर एलन मस्क, बिल गेट्स मोबाईल युट्यूबवर भाषण देणारे मोटिवेशनल स्पीकर, हे सगळे आपण बघतो ना, आपल्याला आपण तसं व्हावं. आपल्या समोर ज्यांची मूर्ती कंटिन्यू तुमचं स्वागत आहे बरं घ्यासाठी. म्हणजे मी खूप कार्यक्रमाला येऊन मला आज पहिल्यांदा चांगलं वाटलं की पूजन हे छत्रपतींचं झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं हे पूजन मूर्तीचं न होऊन त्या विचारांचं झालंय. मग छत्रपतींचा विचार काय? काय विचार असेल तुमचा? आता काय मुघलांना मारायचं का? आपल्या समोर फक्त अफजल खानाची ऐकते का नाही, त्याचे बोट तोडायचे नाही का खुपसायचे? शिवाजी महाराज कुठून सुरुवात होते? तर शिवाजी महाराज मी असं विचार करतो कुठून सुरू होते? तर ते वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू होते रायरेश्वर. आणि काय केलं त्यांनी? ते गेले महादेवासमोर. महादेव म्हणजे आदिदेव होता पुरातन काळात. त्या समोर गेले नाही,
हातातून रक्त बाहेर काढलं चाकूने आणि काय केलं, शपथ घेतली म्हणतो. शपथ म्हणजे मी खोटं नाही बोलणार, सत्याने सांगतो. ही शपथ नाही. ही शपथ कोणती? ही शपथ आहे कमिटमेंटची. काय कमिटमेंटची शपथ आहे? की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार. आणि कमिटमेंट लोकांना सांगितलं की त्यांनी बाहेर येऊन सभा घेऊन सांगितलं का, बरं मग मी ते काल रायरेश्वराच्या मंदिरात गेलो तिथे शपथ घेतली नाही. त्यांची शपथ स्वतःशी घेतली. कमिटमेंट कशाची घेतली? स्वतःशी. कोणत्या वर्षी घेतली? 16व्या वर्षी. मग आज जे 16 वर्षाचे असते तिथं सगळ्यांना एक गोष्ट कळावी की आयुष्याबाबतीत कमिटमेंट करायची वेळ ही आहे. कारण की आपल्या राजाने सुद्धा ह्याच वर्षात कमिटमेंट घेतली. आता 16 वर्षी काय कमिटमेंट घेतली त्यांनी? काय कमिटमेंट घेतली असं 16 वर्षी? तर 16 वर्षी शपथ घेतली मी हिंदवी स्वराज्य उभा करणार. बरोबर सगळं मला प्रश्न पडला, अरे हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे मुघलांना, मुसलमानांना जे आपल्याला शत्रू दाखवले जातात त्यांना मारून एक राजा तयार करणं इथपर्यंत स्वप्न होतं कधी? का मनालाही श्रीमंत व्हायचंय? महाराजांचा कोणी महार पाहिलाय का? महाराज कधी फिरायला गेले का? महाराजांच्या अंगावर काय सोनं बी नव्हतं का? मग ह्या माणसाच्या डोक्यात काय होतं? स्वराज्य म्हणजे नेमकं काय? पैसेच नसते कमवून म्हणजे स्वराज्य आहे का? प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं, ज्याला कोणाला आपण मानतो, आणि मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या माणसाला सेकंड ऑप्शनची गरज नसावं. कारण की आपले एवढे नशीबवान आहेत की छत्रपती महाराष्ट्रात जन्माला आले. हे आपलं भाग्य आहे. आपलं भाग्य आहे. अशा सर म्हणतात तुम्ही विद्येची मायभूमी राहिली नाही. राहू न राहू, सोन्याचा नांगर यायचं याच जमिनीत सगळं करायचं. ह्या शहरातच नांगर कसं, म्हणूनच एवढी इंडस्ट्रियल वाढ झालेली आहे शहराची. मग ह्या शहरात आपल्याला यायचा चान्स मिळतोय, आपल्याला कानून डोळे मिळाले, आपल्या छत्रपतीला बघता येते, आणि मग आपण स्वतःला विचारायचं की स्वराज्य म्हणजे काय? मी गरीब आहे, माझ्याला अडचणी आहेत, मला जमत नाही, मी उगाच इथं आले, बघून जमलं तर जमलं. ह्यांच्यासाठी तो स्वराज्य शब्द नाही. मी स्त्री आहे, मी मुलगी आहे, आता तो काळ राहिलेला नाही स्त्री पुरुष. मग हे स्वराज्य म्हणजे काय? तर स्वतःचं राज्य. आपण म्हणतो ना श्रीमंत मी होणारच. या रोडची चमक धमक वाड्या बिड्या पाहतो आपण, आपला वाटतं श्रीमंत व्हायचं. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात श्रीमंत होता येईल का नाही मला माहित नाही, पण समृद्ध नक्की होता येईल. मग समृद्ध होणं म्हणजे काय? समृद्ध होणं म्हणजे काय? तर समृद्ध होणं म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यात पातळीवर आपल्याला वृद्धी करायची. मग सगळ्या पातळ्या कोणत्या? सगळ्यात पहिली पातळी कोणती? तर ज्ञानाने आपल्याला मदत व्हायची, तिथून वृद्ध व्हायचं. नात्या संबंधात वृद्ध व्हायचं. आपल्याला माणूस समाजाकडून समाजाकडे जायचं, समाजच नालायक लोकांना, तर हा सगळा समाज आपल्यापासून तयार. मग समृद्ध व्हायचे सगळ्यात पहिली सुरुवात सांगतो. सगळ्यात पहिले आयुष्यात घरी गेलात, गाडीत बसताना डिप्रेशन नावाचं घाण सुद्धा जेव्हा केव्हा असं वाटेल की डिप्रेशन आहे मला नाही राहायचे, त्यावेळेस फक्त एकदा डोळे बंद करायचे, म्हणायचे दादा हो मी जिवंत कसं आहे, माझ्या आयुष्याचं पर्पज काय, मी कशासाठी आहे? का मी फक्त खताचा कारखाना आहे? खायचं निघायचं? आपण आपल्या डोक्याला विचारलं पाहिजे नाही. कधी कधी विचारायचं? हे चमक दमक पाण्यात आयुष्य निघून जाईल, रील बघण्यात आयुष्य निघून जाईल, आणि नंतर काहीच करणार नाही. म्हातारपणात पण परत तेच 2-4 मुलं होते, म्हणायचं जे मला जमलं नाही ते तू कर. म्हणजे गेल्या पिढीने आपल्या उरावर मारलंय स्वप्न, आपण पुढच्या उरावर मारायचं. म्हणजे नुसतं ते स्वप्नाचं गाठोडं पुढच्या पिढ्याकडे जायचं, आणि नंतर म्हणायचं समाज वाईट. तर सगळ्यात पहिलं आयुष्यातलं काय असेल? स्वराज्य म्हणजे काय समजून घ्यायचं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. आणि आपल्याला मिळाले स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने स्वतःचं स्वराज्य तयार करणं. मग हे तंत्र काय? मग तंत्र विकसित कसं होईल? सगळ्यात पहिले आपल्याला वाचनाची सवय पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, मी म्हणतो हा मटण खाऊ नका, लय चांगलं खाऊ नका, नाही मिळत. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देते सगळेच की बाबासाहेब मध्ये भाकरी आणि खायचं पाव का पुस्तकं, तुम्ही पुस्तक निवडलं. मग ह्यांच्याकडून शिकायचं आपल्याला. मग आपण पुस्तक वाचायचं मला भेटतच नाही, म्हणून झोप येते. माझ्या वडील तुम्हाला सांगा, मी काय लय शहाण्या कॅटेगरीचा पोरगा, मी बी तू करत मागायचं सांगितलं. आणि पण माझ्या वडिलांनी एक गोष्ट केली, माझे वडील एक वाक्याने सांगायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. मी म्हणलं पप्पा कुठून सुरुवात करू? म्हणले दुकानाच्या पाट्यापासून. पाट्या वाचायची सवय लागली मला. मग मला कळालं सोनाराच दुकान इथं असते, कपड्याचं दुकान लक्ष्मी रोडला असतं, म्हणजे आमच्या बीडला. म्हणजे सांगायचे की हातात आलेला कागद वाचायची सवय लावा. 100% सांगतो की त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही वाचायला लागता त्या दिवशी तुम्हाला कळलं स्वप्न म्हणजे काय. स्वप्न म्हणजे काय असतं?
काय कधी विचार केला का आपण? स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे काय असू शकतं? रात्री झोपेत पडतंय ते. एपीजे अब्दुल कलाम म्हणते मोठे स्वप्न बघा. मोठे स्वप्न बघायचं तर काय बघायचं? मग मी म्हणतो मोठं स्वप्न ऑडी नाही, ऑडी नको. जर मी म्हणलं तुम्हाला की ते ताज हॉटेल तुमच्या मालकीचं, अर्ध्या लोकांना छापायचंच नाही. ते म्हणते नाही 2 BHK ठीक आहे. कारण की लय मोठी बिल्डिंग जर म्हणजे सभागृह तुमचं झेपत आहे आपल्याला, मेंदूचा विकासच नाही तेवढा. आपण म्हणतो नाही 1 रूम ठीक आहे, 3 BHK मॅक्स टू मॅक्स. मी म्हणतो 50% शेअर्स आहेत तुमचे, झेपायचंच नाही. 1/60 नवीन मिळव म्हणजे आपल्या मेंदूला सुद्धा स्टॅग्नंट झालंय. लढा कुठला आहे माहिती का? मग सरांनी सांगितलं मनाची मशागत करायची. मग मनाची मशागत कशी होणार? चांगलं वाचल्याशिवाय मनाला कळणारच नाही ना नेमकं पेरायचंय काय. पेरल्यावर सेकंड पोझिशन आहे नांगरायची. तर सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपल्या मनामध्ये आपल्या ब्रेनमध्ये आधी काहीतरी विचार टाकले पाहिजे. आज आपण इथपर्यंत आलो, सोशल फाउंडेशन आपल्या एवढी मदत केली आणि मदतीने देणाऱ्याचे हात. भविष्यात तुम्ही ते होताच, पण ते कधी होणार जर तुम्ही वाचलं नाही तर होणारच नाही. आमचे गुरु सिंग सर ते इंजिनियर होते, ते म्हणायचे एवढं मोठं लाकूड दिलं आणि एक जर हातात तलवार दिली तर ते लाकूड किती वेळात तोडणार? आम्ही पूर्ण म्हणायचं या अर्ध्या तासात, काही म्हणे 15 मिनिटात, काही म्हणले 20 मिनिटात, काही म्हणले 30 मिनिटात. सर म्हणले असं नसतं. मला जर असं लाकूड आणि तलवार दिली तर पहिले अर्धा पाऊण तास नुसतं त्याला घासेल. इतकी धार देईल त्याला, इतकी धार देईल, एका ठोक्यात ते लाकूड तोडेल आणि दुसरा लाकडाचा वंठा तोडायला तयार असतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या तलवारीला धार द्यायची. आपली तलवार म्हणजे आपला मेंदू आणि ती धार मिळणार आहे वाचनानं, चांगल्या लोकांना भेटल्या. आज तुम्ही नशीबवान आहे की तुम्हाला फक्त एक चोरगे नाही, इथं 60-70 लोक जागा नाही. त्या लोकांना भेटल्यावर कळतंय की देणं कशाला म्हणतो. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? माणसं सगळ्यात वाईट स्वभाव म्हणजे आपल्या जीन्स मध्ये काय, आपल्या जीन्स मध्ये देणं आलंय. तुम्ही बघा बरं, एखादा तुम्ही गावाकडे गेले आणि जर हरभरा लय आला आणि तुम्ही त्या रानात गेले, तुम्हाला वाटलं अरे हरभरा खाव, ते शेतकरी उपटून तुम्हाला हातात दे. मारवाड्याच्या दुकानात तुम्हाला कॅडबरी आवडते, ते म्हणा का तरी ये नाही देणार, कारण त्याला धंदा कळाला, आपला धंदा कळाला नाही. कारण की आपल्या जीन्स मध्ये धंदा नाही, आपल्या जीन्स मध्ये प्रेम आहे. आपल्या जीन्स मध्ये प्रेम आहे, आपल्या जीन्स मध्ये देणं आहे. शेतकरी कायम देत आहोत. तर आपली जी देण्याची भूमिका आहे ही मागच्या पिढीने जरा दुसर झाली. आणि ह्या पिढी म्हणजे आज चोरगे यांच्या टीमचं कौतुक असं आहे की त्यांनी परत तो काळ वापस आणलाय देण्याचा. आणि देण्यासाठी खिशात पैसे टाकले 20 रुपये देते माणूस. सगळ्यात महत्वाचं काय लागतंय? हृदय मोठं लागतं. तर ह्या मोठं हृदय असलेल्या मोठ्या लोकांची मी तर म्हणतो नाही, तुम्हाला कृतज्ञता नाही व्यक्त करणार, तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हणायचं. फक्त एक आहे की आम्हाला तुमचं सोबत घ्या. कारण की तुम्ही आम्हाला दाखवलं देणं काय असतं. तुम्ही आम्हाला दाखवलं देणं म्हणजे काय नाही, ते मला पर्सनल. तर तुम्ही आम्हाला सांगितलं की देणं काय असतं. आणि आज मला इथं कळतं, मी सध्या नवीन पुस्तक लिहितो येडापेडा बळी सरांचे. म्हैस एका मिनिटात केलं विचारलं, मला असं पुस्तकात वाक्य घेतलं मी की हजारो बळींना हे सगळे देण्याची भूमिका असले. तुम्ही सगळेजण बळी, तुम्ही सगळेजण बळी राहा, जी की आपली नाळ शेतकऱ्याची जोडी. आणि ज्याला तुम्हाला ही मदत मिळाली, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, इतकं सुंदर प्रेझेंटेशन मला सुद्धा एक आवड मिळालेला. माझं बी एकदा कौतुक झालं लंडनमध्ये, मी बंकिंगहॅम पॅलेसमध्ये जेवण, माझा सुद्धा असा व्हिडिओ बनला. मला ते सगळं रिअलाइज म्हणजे हा कार्यक्रमाचा दर्जा सुद्धा, हा व्हिडिओ करणं, प्रेझेंटेशन, इथं आमची लेवल नसताना आम्हाला सोपी दिली. इतकं छान कार्यक्रमाचं नियोजन, त्यांची बोलण्यातली नम्रता, इतकं इंटरनॅशनल लेवलचं कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की हे सगळं काम भविष्यात आंतरराष्ट्रीय लेवलवर जाणार आहे. आणि मी जरा स्वार्थी असेल, तुम्हाला माझ्यासारखे स्वार्थी लय चिटकते, पण घ्या वापरून चिटक ना. आम्हाला सांगा आमचं नाव असावं, मारताना कोणी भेटलं ना, मी सोशल फाउंडेशन सोबत आहे. आणि जर ते माणसं खराब काम केलं नाही, ते आमच्या कुळातलं नाही, तसल्या लाईन मधले लोक आहे आम्ही. तर तुम्हाला असे आमच्यासारखे मोठे भारतीय लय जोडते मी, घेऊन टाका.
कारण की देऊ ना पुण्याच्या कामाला काय मागं पुढे पाहिजे नसतं. एखादा खडा लागेल बी लागला ओके डन, लय स्वतः डिप्रेशन करायचं नाही. ही तशी बाबासाहेब फुल्यांपासून सगळ्यात त्रास दिला, आपल्याला पण त्रास दिला वाईट थोडी वाटून घ्यायचं. तर आज 11 एप्रिल 2020 बरोबर हो 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त तुम्ही ह्या फाउंडेशनची स्थापना केली. सावित्रीबाईंच्या विचारांनी तुम्ही हे चालू केलं. आज मला इथं लय मोठ्या सावित्रीच्या लेखी दिसतात. कोण आहेत सावित्रीच्या लेखी? हे सगळ्यात सावित्री लेखी. तुम्हाला मुलीनं तुम्हाला म्हणतो सर म्हणले भगवद्गीता वाचा, हे वाचा, बायबल वाचा, कुराण तुमचे काही धर्म होतं सगळं भंगार काही वाचू नका. सगळ्यात पहिले संविधान वाचून टाका आणि काळा की माझा हक्क काय. सगळ्यात माझा हक्क काय, मला बाहेर गेलो तुम्ही हानीन का. सगळ्यात श्रेष्ठ काय संविधान. नसन सगळं वाचता येत, छोटं वाचा पण समजून घ्या, कारण बऱ्याच आपल्याला कळतच नाही आपला हक्क काय. आणि त्यामुळं मी मुलगी मी सावित्रीची लेख नाही का असं सोडून द्या. लाडली बहिणी चक्कर जाऊ नका. सावित्री बहिणीने आपल्याला कोणाची भीक घेण्यात काय मजा नाही. स्वाभिमानाने उभा राहायचं आणि स्वतःला सावित्रीची लेख म्हणून जर घ्यायचं असेल तर स्वतःशी पहिला संघर्ष करावा लागतो. आपण म्हणतो ना माणसाशी, समाजाकडून समाजाकडं सगळ्यात महत्वाची स्टेप आहे स्वतःकडून स्वतःकडे. माझ्याकडे मी काय डिलिव्हर केलं माझ्या आयुष्यात, हे सगळे जर स्वप्न बघायचे असतील, आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुम्हा सर्वांना एकच सांगा, पहिली सुरुवात स्वतःपासून करा. नाही तर पूर्ण आयुष्य निघून जाईल. याला त्याला वाईट म्हणण्या गेला. तुमच्या सर्वांना तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आला, तुम्ही मुलं असाल मुली असाल जे कोणी असाल, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं यश मिळवणं कोणाची मक्तेदारी नाही, इथं मोठं होणं कोणाची मक्तेदारी नाही. आपल्याला कोणतरी मदत केली आहे त्याचा आपल्याला न्यूनगंड सुद्धा नाही पाहिजे. अरे यांनी मला मदत केली, यांनी मला पैसे दिले, न्यूनगंड नाही. मलाही मी देऊन उभा आहे का, मला 200 जणांनी मदत केली म्हणजे आपल्याला मदत लोक करत राहतात का, कारण की अजूनही समाजात माणुसकी टिकलेली. तर ही माणुसकी आपल्याला पुढे वाढवायची आणि सशक्त समाज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आज चोरगेची तुमचं काम आहे सशक्त समाजासाठी. ह्या सशक्त समाजासाठी तुम्ही सगळ्यांनी भरीव कामगिरी करावी. नाही तर आपला देश हा द्वेषाकडे चाललेला आहे. आपण पुस्तकातली पहिली ओळ वाचतो, भारत माझा देश आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे देश म्हणजे नेमकं काय समजून घ्यायचं. सारे माझे भारतीय बांधव आहे तर चुलत भाव सुद्धा आपल्या मनात द्वेष नसला पाहिजे. तर ही सगळी प्रार्थना आणि ही सगळी प्रतिज्ञा आपण जर समजून घेतली तर निश्चित यश कोणाची मक्तेदारी नाही, आपल्याला हवं ते यश मिळतं. आणि स्वतःला पुढे ठेवणं, न्यूनगंड सगळ्यात खान शब्द आला डिप्रेशन मध्ये. हा डिप्रेशन शब्द आपल्या आजार माहित नव्हता, ते आपल्याला माहित झालाय, तर ते आपल्याला आपल्या आयुष्यातून डिलीट करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट 2030 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400 वर्ष पूर्ण होणार. किती? 400 वर्ष पूर्ण. 300 वर्ष बी आपण जिवंत नव्हतो, 500 वर्ष होते तो बी जिवंत नव्हतो. तर ह्या छत्रपती शिवरायांना काय त्यांनी आपला स्वाभिमान दिला, लढाईची ऊर्जा दिली. आपण काय रिटर्न केलं त्यांना? आपण काढलं ते गडावर घाण करून आले. आपण काय साधे थोडी. तर आपण म्हणजे मी तुम्ही नाही, एक समाज म्हणून आपण घाण करून आलो. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की छत्रपतींना आपण रिटर्न गिफ्ट देऊ. कसं द्यायचं रिटर्न गिफ्ट? तर ज्यावेळेस त्यांना 400 वर्ष पूर्ण होते त्यावेळेस मी माझ्या आयुष्यात स्वतःचं स्वराज्य उभा करून मी नवीन काहीतरी तयार करून महाराजांना ते ट्रिब्यूट म्हणून अर्पण करीन. अशी शपथ तुम्ही सगळे खा. आपल्याकडे अजून किती वर्ष बाकी आहे? आपल्याकडे अजून 6 वर्ष बाकी आहे. मी सुद्धा देणार. मी सुद्धा छत्रपतींचं नाव एवढ्यांदा घेतो, एवढ्यांदा त्यांच्या आयुष्याच्या चरित्राचा माझ्या व्यक्तिगत जीवनात मी फायदा करून घेतलाय. तर त्या राजाला ट्रिब्यूट द्यायचंय. तर मी सुद्धा एक नवीन काहीतरी कलाकृती असेल, मी काही गाणं बनवेल, मी काही चित्र बनवेल, मी काही मोठी नोकरी करेन, मी UPSC पास होईल, मी MPSC पास होईल, मी नवीन काहीतरी करेन. आणि ते जे करील ते महाराजांना ट्रिब्यूट म्हणून करील. अशी स्वतःला कमिटमेंट करा. शपथ काही कामाची, कमिटमेंट स्वतःशी कमिटमेंट करा. आणि निश्चित भविष्यकाळ जरी आपला नसला तरी, भूतकाळ जरी आपला नसला तर भविष्यकाळ निश्चित आपला. तर तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एका खेडेगावापासून ते लंडन पर्यंतचा प्रवास आणि अगदी रांगड्या भाषेमध्ये आम्हा सर्वांना कळावं असं आपलं मार्गदर्शन. आणि या मार्गदर्शनातून नक्कीच तुमच्या समोर हे वक्ते आणण्याचं कारण की परिस्थितीवरती मात करून आम्ही पुढे कसं जायचं. म्हणून विद्यार्थ्यांनो,
प्रत्येक जण घडत असतो, घडत असताना माझी परिस्थिती काहीतरी कमी आहे हे न दाखवता या परिस्थितीवरती मी मात करून खऱ्या अर्थानं यशस्वी शिक्षणाचं शिक्षण घेऊन माझ्या यशापर्यंत पोहोचेल, हेच या मार्गदर्शनातून सरांनी आपल्याला सांगितलं. पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देऊयात आणि यानंतर पुढील जो कार्यक्रम आहे